टेकरीच्या बॉम्ब ब्लास्टमध्ये परत मला तिथं काम करायची संधी आली. तिथं बऱ्याच पेशंटला आम्हाला ट्रीट करता आलं, त्यांचे जीव वाचवता आले. त्यामुळं तिथल्या जी लायन्स क्लब आहे त्यांनी देखील सन्मान केला. आणि त्याच्यानंतर मग मला मुंबईचं एक सुप्त अट्रॅक्शन असल्यामुळे मी मुंबईला गेलो आणि गेले 15 ते 16 वर्ष झालं मी मुंबईमध्ये आपत्कालीन वैद्यकीय म्हणजे इमर्जन्सी मेडिसिन डिपार्टमेंटचा तिथं डिरेक्टर आहे. तिथं इमर्जन्सी मेडिसिनचे कोर्सेस होतात. आम्ही बऱ्याचशा पहिल्या गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. म्हणजे भारतातलं NABH अक्रेडिटेड इमर्जन्सी मेडिसिन हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. पण या सर्व गोष्टी आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत. 5 ते 6 वर्षानंतर तिथं जे आमचं कार्य झालं, जे आम्ही काम करू शकलो, त्याचा डेटा ज्यावेळेस आम्ही त्याच्यावर बोलायला लागलो तेव्हा मला भारतभरातून व्याख्यानाचे निमंत्रण यायला लागले आणि मी त्या ठिकाणी तिथं व्याख्यान द्यायला लागलो. आता मामा म्हणत होते की याच्यामध्ये काय नवीन केलं, आम्ही काय असं नवीन केलं इमर्जन्सी मेडिसिनमध्ये. तर पॉइंट ऑफ केअर अल्ट्रासाऊंड, मी एक सोप्या शब्दात सांगतो. पॉइंट ऑफ केअर अल्ट्रासाऊंड म्हणजे काय? एखादा पेशंट आला, तुम्हाला दम लागतोय, बरोबर आहे. आपण काय करतो, त्या ठिकाणी स्टेथोस्कोप लावून जनरली आपण बघतो की काय प्रॉब्लेम आहे. त्याच्यापेक्षा डायरेक्ट ते प्रोब लावून बघायचं स्क्रीनवर त्याला काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे प्रोब लावायचा छातीवर, ते स्क्रीनवर बघायचं आणि मेन कारण आपल्याला 2 ते 3 मिनिटात समजून जातं काय चाललंय आणि मग त्याला अप्रोप्रिएट ट्रीटमेंट करता येतं. दम लागलाय, छातीवर आपण तो प्रोब ठेवला, लंगमध्ये काय झालं डायरेक्ट बघायचं आणि त्याच्यानुसार ट्रीट करायचं. आणि ही पेशंट ज्यावेळेस हिमोडायनॅमिकली अनस्टेबल असतो, म्हणजे त्याचा बीपी नाही रेकॉर्ड होत असतो, त्याला ब्रिदिंग डिफिकल्टी असतं, अशा वेळेस या तंत्रज्ञानाची जोड जर आपण पेशंट रिसर्स्टेशन मध्ये केली तर त्याच्यानी पेशंटचा म्हणजे एकदम असे जे पेशंट जगू शकत नाहीत असे पेशंट देखील जगतात. आणि त्याचं आम्ही म्हणजे मागचे 10 वर्ष झालं ती आम्ही स्वतः तर ट्रेन केलंच आणि भारतभरातले आम्ही ते डॉक्टर ट्रेन करतोय. याचा जो 10वं जे एडिशन आहे ते आम्ही यावर्षी करतोय. त्याच्यानंतर